आणि एका बाजूने भीषण टंचाईचं दुःखही वाटतं. तर त्याचं दुःख असं आहे की उदगीर तालुक्यामध्ये जवळपास 108 पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर आहेत माझ्या माहितीनुसार. त्यापैकी जवळपास असं सांगण्यात येतं की 66 योजना मंजूर आहेत आणि बाकीच्या प्रलंबित आहेत, अर्धवट आहेत. जळकोट तालुक्यामध्ये जवळपास 48 योजना पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातली हर घर जल, हर नल को जल, जल जीवन मिशन योजना नावाची ही संकल्पना राज्यामध्ये विशेष करून लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर मतदारसंघामध्ये सर्वत्र या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. परंतु या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. यावर कोणाचंही अंकुश नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात कामामध्ये अनियमितता, पाईपलाईनच्या मध्ये खोदकाम करण्यामध्ये अनियमितता, पाण्याच्या पाईपलाईनची जी काही योजना गावनिहाय अंतर्गत पाईपलाईन व्हायला पाहिजे त्याच्यामधली अनियमितता, म्हणजे जेवढी पाईपलाईन इस्टिमेटला मंजूर असेल त्यामध्ये इस्टिमेटच्या जुन्या पाईपलाईनचाच वापर करून नवीन पाईपलाईन केल्याचं दाखवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या अत्यावश्यक योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि यावर कोणीही त्या ठिकाणी बोलायला तयार नाही. मी या ठिकाणी विरोध म्हणून या ठिकाणी तुमच्यासमोर सांगत नाही, परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची जल जीवन मिशन योजना यामध्येच जर भ्रष्टाचार होत असेल, यामध्येच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमध्ये जर त्या ठिकाणी गैरव्यवहार झाला असेल तर निश्चितच याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सामान्य जनता आज या ठिकाणी अत्यंत भयावह परिस्थितीमध्ये आहे. मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर या ठिकाणी जर काही लोकप्रतिनिधीच्या बाबतीत चर्चा करावं म्हटलं तर आम्ही सगळेच भाऊ आणि सर्व निधी जमेल त्या प्रमाणे वाटून खाऊ अशा पद्धतीच्या जर सकारात्मक योजनेमध्ये जर गोंधळ असेल तर याला कुठेतरी विचार करावा लागणार आहे. या ठिकाणी योग्य त्या चौकशीचा मार्ग समोर आणला जाणार आहे आणि चौकशी नाही झाली तर निश्चितच रस्त्यावर उतरून आंदोलनसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची भूमिका एक सुधाकर भालेराव कार्यकर्ता, या भागाचा 10 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे आणि उघड्या डोळ्यांनी जर लूटमाप होत असेल आणि ते जनता असह्य वेदना सहन करत असेल तर यावर पुढील काळामध्ये निश्चित या ठिकाणी कागदोपत्री मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार करणार आहे. पत्रव्यवहाराच्या अनुषंगानं योग्य त्या पद्धतीनं त्या गावनिहाय योजनेचा जर सकारात्मक त्या योजनेचा जर कामाचा पाठपुरावा नाही होऊ शकला तर निश्चितच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका स्पष्टपणाने घेतली जाणार. या ठिकाणी तुम्हाला मला सांगायला काही वावगं वाटणार नाही. यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत जळकोट तालुक्याच्या अंतर्गतमध्ये 48 कामं मंजूर आहेत. हे मी तिथली तत्वता माहिती घेऊन सांगते, माझ्या मनानं नाही सांगते. त्यामध्ये काही गावांच्या योजना पूर्ण झाल्यात अशा पद्धतीची भूमिका स्पष्ट झाली. परंतु त्या ठिकाणी गावनिहाय मला फोन येतात की साहेब आमच्या गावात योजना मंजूर झालेली आहे, कामही पूर्ण झालेलं आहे, परंतु आमच्या गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. आज आम्हाला टँकर मागितलं तर टँकर मिळत नाही आणि टँकर मागितलं तर पाण्याची योजना पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीची उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. हा भीषण प्रश्न लक्षात घेऊन आज रोजी तुमच्यासमोर मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न. या ठिकाणी जवळपास कार्यक्रमाअंतर्गत झालेला खर्च 12.40 कोटी रुपयाचा आणि अंदाजपत्रकानुसार आणखीन भरपूर काही या ठिकाणी तुम्हाला सांगायला मला वेळ लागेल. उदगीर तालुक्यामध्ये 108 योजनेपैकी 66 योजना पूर्ण झालेल्या आहेत. मी तुम्हाला पत्रकार बंधू म्हणून या ठिकाणी जर तुम्ही माझ्यासोबत आलात, काही गावनिहाय तुम्हाला जर मी तिथली जर खरी माहिती वास्तव परिस्थिती जर तुम्हाला जर दाखवली तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की या ठिकाणी मी पत्रकाराच्या समवेत जे काही सांगतोय ते अत्यंत सत्य कथन तुम्हाला बघायला मिळेल. आणि अशा पद्धतीने जर डोळ्यात धूळफेक करून अत्यावश्यक योजनेमध्ये जर भ्रष्टाचार गैरव्यवहार झाला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या योजना पुन्हा होत नाहीत. एखादी योजना झाल्यानंतर त्याला कितीतरी काळ लागतो आणि त्या काळानंतरच मग त्या योजनेचा पुन्हा दुसऱ्यांदा त्यावर एस्टिमेट करू शकलो असतो
केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीची अडचण लक्षात घेऊन आत्ताच ह्या योजना कशा 100% फुलफिल होतील, चांगल्या दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये मी तिसरी माहिती घेतली तर त्या ठिकाणी अधिकारी सांगतात की साहेब आमच्याही हातात काही राहिलं नाही. याच्यावर आणखीन एक त्रयस्थ समिती नेमलेली आहे आणि ती क्वालिटी कंट्रोल म्हणून त्या ठिकाणी तपासणीसाठी येते. त्यामुळं त्यांचा जोपर्यंत अहवाल जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला पुढचंही काही सांगता येणार नाही. मग आता आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो, जर जल जीवन योजनेमध्ये त्रयस्थ समिती, अधिकारी